आज आहे आमच्या ट्रिपचा डे 1 आणि ऑलरेडी मिसहॅप्सनी सुरुवात झालेली आहे. खरं तर ज्या दिवशी पुण्यात पोहोचलो त्या दिवशी मस्त फिरायचं, हँगआउट करायचं, निवांत विश्रांती घ्यायची आणि नेक्स्ट डे प्लेनमध्ये बसायचं असा प्लॅन होता. पुणे फिरलो, मस्त एन्जॉय केलं आणि रात्री झोपताना रात्री 11:30 वाजता मेसेज आला की तुमची पुणे टू जयपूर फ्लाईट कॅन्सलच झाली आहे. मग काय पॅनिक मोड चालू झाला. इथून तिथून फोन चालू झाले आणि सुधरायचं बंद झालं. ट्रिपला जातोय का नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होता. पण जे आमचे टूर प्लॅनर आहेत गिरिकन ट्रॅव्हल्स, त्यांनी आमच्यासाठी पुणे टू मुंबई हा प्रवास अरेंज केला आणि आम्हाला मुंबईतून फ्लाईट अवेलेबल झाली. कारण पुण्यातनं ज्या जयपूरला येणाऱ्या फ्लाईट्स होत्या त्या सगळ्याच कॅन्सल झाल्या होत्या, त्यामुळे दुसरा ऑप्शनही अवेलेबल नव्हता. थोडीफार का होईना पण या कारणामुळं मुंबई पाहायला मिळाली आणि मुंबईचं एअरपोर्ट तेही बघायला मिळालं. अहो काय झकास एअरपोर्ट आहे म्हणून सांगू. पण एक टिप मात्र देते हा, जर कधी तुम्ही एरोप्लेनने ट्रॅव्हल करणार असाल तर खरोखरच एक दिवस आदल्या दिवशीच तुम्ही जे तुमचं जिथनं प्लेन उडणार आहे त्या लोकेशनला येऊन राहा. जसं आम्ही अनायसे पुण्यात येऊन राहिलो होतो आदल्या दिवशी तसंच तुम्हीही करा, कारण खरंच एरोप्लेनचं काहीही होऊ शकतं. आणि थँक्स टू गॉड आमच्या ट्रिपची सुरुवात झाली. विमानाची उंची तर पहा, खरंच स्वर्गात आलोय का काय असं वाटत होतं. काय सुंदर नजारा, आहा. आता व्हिडिओ काढताना खूप मज्जा येते, खूप छान व्हिडिओ घेतलेत मी. पण ह्याच्या काही 1-2 मिनिटं आधीच हात थरथरत होता, कारण विमानाला खूप टर्ब्युलन्स होता आणि पायलट म्हणजे देव माणूस हे तितकंच खरं वाटत होतं. भीतीनं भूक लागते हे खरं आहे, कारण मस्तपैकी जेवण केलं तेही 6 वाजता. आणि फायनली देवाच्या आशीर्वादाने, पायलट काकांच्या आशीर्वादाने जयपूरच्या जमिनीवरती लँड झालो. खूप धमाल येणारे, खूप मस्ती करणारे, खूप मज्जा येणारे. ती मस्ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे पुढचा व्लॉग नक्की बघा.